गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहे पातपत्तावनला कुमरलला. पातपत्तावन म्हणजे जे लग्न करून नवरा नवरी गेलेले असतात त्यांना परत रिटर्न माहेरी वेलकम करतात. नवरा नवरी बरोबर तिच्या घरचे पाहुणे, गावातली लोक, म्हणजे अंदाजे तरी 150 माणसं असतात. अजून एक गोष्ट म्हणजे आता नवरा नवरी किती लांब जरी असेल तरी माहेरची 1-2 माणसं तिला आणायला जाणार. तिकडे गेल्यानंतर 5 नारळाचं तोरण त्यांच्या घरी दिलं जातं आणि त्यांना मान सन्मानाने आपल्या गावात आणतात. गावात आल्यानंतर इथे वेलकम करायला घरातली सगळी माणसं तर असतातच, गावातली सगळी माणसं असतात, घरातले पाहुणे. जसं लग्नाचं मी सांगितलेलं हळदीसाठी असतात तशीच माणसं पातपत्तावनला पण असतात. अजून एक गोष्ट म्हणजे जेवायच्या अगोदर आपल्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं जातं. मंदिरात दर्शन झाल्यावर मग घरी येतात. पातपत्तावनला जेवण म्हणजे नॉनव्हेजमध्ये आले चिकन, मटण, सगळ्या प्रकारचे मासे. आता माहीत नाही, पण पहिली प्रथा होती, नवरोबा थोडेसे रुसायचे, जेवायचे नाही. मग सगळे विचारायचे की बाबा काय झालं, काय पाहिजे. मग काहीच नाही बोलायचा. मग म्हणजे थोडंसं गमतीशीर भाग होता. मग गावातले लोक म्हणतील काय पाहिजे तुला, इस्टेक पाहिजे का. मग सांगायचे हे सगळं तुझ्या नावावर करून घेतो, फक्त या मुलीच्या भावंडांना सांभाळ. आणि लोक मग सगळे हसायचे आणि मग नंतर नवरा जेवायला सुरुवात करायची. आता माहीत नाही आहे की नाही, जुनी प्रथा होती.